गॅसवर पॅनमध्ये 1 वाटी तेल गरम करायला ठेवायचं। दुसऱ्या शेगडीवर पॅनमध्ये 2 चमचे धने, 1 चमचा जिरं, अर्धा चमचा मिरं, 1 चमचा बडीशोप, अर्धा चमचा मेथीदाणे घालून मंद गॅसवर खमंग भाजून घ्यायचं आणि थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं। आता कैरीचा देठ काढून कैरीचे छोटे छोटे उभे आणि आडवे काप करून घ्यायचे। कापून घेतलेली कैरी चॉपरमध्ये घालून जाडसर बारीक करून घ्यायची। बारीक केलेली कैरी एका बाउलमध्ये काढून घ्यायची। त्याच चॉपरमध्ये मिरची लसूण घालून जाडसर बारीक करून घ्यायचं। बारीक करून घेतलेलं मिरची लसणाचं वाटण बारीक केलेल्या कैरीवर घालून घ्यायचं। आता आपण सर्व भाजून घेतलेले मसाले मिक्सरच्या भांड्यात घालून जाडसर भरड करून घ्यायची। ही मसाल्याची भरडसुद्धा कैरीवर घालून घ्यायची। नंतर त्यामध्ये आपण बाकीचे मसाले घालायचे। 2 चमचे मोहरी डाळ, 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा कलौंजी, अर्धा चमचा हिंग, 2 चमचे मीठ हे सर्व घालून चांगलं मिक्स करायचं। अर्धा चमचा हळद घालून चांगलं मिक्स करायचं आणि आता त्याच्यावर आपण गरम करून ठेवलेलं तेल पूर्ण थंड झाल्यानंतर घालायचं आणि सर्व छान मिक्स करून घ्यायचं। व्हिडिओ बघून झाल्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तयार झालं आहे मस्त टेस्टी कैरीचं लोणचं।